शाळा प्रत्येक मुलासाठी ज्ञानाचं मंदिर असतं. पण कल्पना करा, त्या मंदिरात प्रवेश तर मिळतो, पण समानतेचा अधिकार मिळत नाही. वर्गात बसण्याची जागा वेगळी, पाणी पिण्याचे नियम वेगळे, आणि काही वेळा शिक्षण मिळतानाही जातीची भिंत आडवी उभी राहते. लहान भीमराव रोज हे सगळं सहन करत होते. पण प्रत्येक अपमान त्यांच्या मनात पराभव नव्हे, तर एका नव्या क्रांतीची ठिणगी पेटवत होता. साताऱ्यातील ती साधी सरकारी शाळा. सकाळची प्रार्थना संपली आणि वर्ग सुरू झाला. विद्यार्थी आपल्या बाकांवर बसले. पण लहान भीमराव नेहमीप्रमाणे वर्गाच्या एका कोपऱ्याकडे गेले. त्यांच्या हातात एक जुना गोणपाट होता. तो त्यांनी जमिनीवर अंथरला आणि शांतपणे त्यावर बसले. तो गोणपाट रोज घरून आणावा लागायचा आणि शाळा सुटल्यानंतर परत घरी घेऊन जावा लागायचा. कारण त्या काळातील अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे त्यांना शाळेच्या बाकावर बसण्याची परवानगी नव्हती. लहान वयातच त्यांनी समजून घेतलं होतं की त्यांच्या वाट्याला इतर मुलांसारखं बालपण आलेलं नाही. दुपार झाली. उन्हामुळे घसा कोरडा पडला. मुलं आनंदानं पाण्याच्या घागरीकडे धावत होती. पण भीमराव मात्र काही पावलं दूर उभे राहिले. त्यांना त्या घागरीला हात लावण्याची परवानगी नव्हती. जर शाळेतील शिपाई असेल तर तो वरून त्यांच्या हातात पाणी ओतायचा. पण शिपाई नसेल तर त्या दिवशी तहानही त्यांच्यासोबत घरी जायची. एका लहान मुलाला फक्त जन्मामुळे पाण्याच्या एका घोटासाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत होतं. भीमराव अभ्यासात अत्यंत हुशार होते. शिक्षक प्रश्न विचारत आणि ते आत्मविश्वासाने उत्तर देत. पण त्या काळातील काही शिक्षक त्यांच्या वह्या पुस्तकांना स्पर्श करण्याचं टाळत असत. ध्यान देण्याचं काम करणाऱ्या जागेतही जात त्यांचा पाठलाग करत होती. तरीही भीमरावांच्या डोळ्यात राग नव्हता. होती ती फक्त शिकण्याची जिद्द. प्रत्येक अपमानानंतरही भीमरावांनी स्वतःला एकच गोष्ट सांगितली: परिस्थिती माझं भविष्य ठरवणार नाही. शिक्षण हेच माझं शस्त्र असेल, ज्ञान हीच माझी ताकद असेल, आणि न्याय हेच माझ्या आयुष्याचं ध्येय असेल. शाळेच्या त्या 4 भिंतींमध्ये एका मुलाला वारंवार त्याच्या जातीची जाणीव करून दिली जात होती. पण त्याच 4 भिंतींमध्ये एका महान विचारवंताचा जन्मही होत होता. ज्या मुलाला पाण्याच्या एका घोटासाठीही संघर्ष करावा लागला, त्याच मुलानं पुढे भारतातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या संविधानाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली. पण हा संघर्ष अजून संपलेला नव्हता. पुढील भागात पाहूया एका प्रवासादरम्यान घडलेला असा प्रसंग ज्यानं लहान भीमरावांच्या मनावर कायमची छाप सोडली. पाहत रहा राजवीर टून्स. जय भीम. अशाच दर्जेदार मराठी ऐतिहासिक माहितीपटांसाठी राजवीर टून्स चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.